विखेंचा पराभव जवळजवळ निश्चित झालाय का? थोरात, कोल्हे, पिपाडांनी झिडपी गटानुसार लावलेली फिल्डिंग विखेंचा पराभव करेल? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नाव. 1995 पासून सलग 6 वेळा ते आमदार राहिलेत. पण यंदा त्यांची आमदारकी जाईल. यावेळी असं काय झालंय की त्यांच्या पराभवाची चर्चा व्हायला लागल्यात. विखेंची राहता मतदारसंघावरील पकड खरंच कमकुवत झाली आहे का? कोल्हे, थोरात, पिपाडा यांनी जिल्हा परिषद गटवाईज फिल्डिंग लावली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी अमोल गायकवाड. आपण पाहत आहात नगर न्यूज 24. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात थोरात विखे संघर्ष वाढलाय. विखे संगमनेरमध्ये किंवा थोरात राहत्यामध्ये जास्त लक्ष घालताना यापूर्वी दिसले नव्हते. यंदा परिस्थिती बदलली आहे. सुरुवातीला गणेशमध्ये सत्तांतर, त्यानंतर दक्षिणेत सुजयदादांचा पराभव, लगेच स्वतःच्या पक्षात वाढलेला विरोध, हे सगळं विखे विरोध तीव्र वाढल्याचं द्योतक होतं. विखे पराभूत होऊ शकतात ही चर्चाच मुळात का सुरू झाली? त्या काही मुद्द्यांवर एक प्रकाश टाकू. पहिलं कारण म्हणजे गणेश कारखाना. गेल्या वर्षी झालेल्या गणेश कारखाना निवडणुकीत कोल्हेंनी थोरातांच्या मदतीनं विखेंना धोबी पछाड दिली. त्यामुळे विखेंचाही पराभव होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब झालं. दुसरं कारण म्हणजे कोल्हेंनी थोपटलेले दंड. गणेश कारखाना निवडणुकीनंतर लगेच विखेंच्या मतदारसंघातील 3 ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन त्या कोल्हे समर्थकांच्या ताब्यात गेल्याचं बोललं जातं. तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघात कोल्हेंचा पराभव झाला, त्याला काही प्रमाणात विखेही जबाबदार आहेत, अशा चर्चा रंगल्या. यामुळे विखेंचा बदला घेण्यासाठी कोल्हे कदाचित राहत्यातूनही निवडणूक लढतील अशा चर्चा अचानक सुरू झाल्या. तिसरं कारण म्हणजे कोल्हे थोरात घोगरे पिचडांची रणनीती. गणेश परिसर व आश्वी परिसरात कोल्हे थोरातांची उठबस वाढली. आश्वी, गणेशनगर, शिर्डी, जोरवे या भागातील विखे विरोधकांना एकत्र करण्यात थोरात कोल्हेंचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे बाभळेश्वर, लोणी आणि राहता या विखेंच्या बालेकिल्ल्यात प्रभावती घोगरे व राजेंद्र पिपाडा हे परंपरागत विरोधक थेट प्रयत्नशील झालेत. ही झाली विखे यांच्या पराभवाची चर्चांची मुळे. आता मतांचे गणित कसे फिरू शकेल हे देखील पाहू. संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि जोरवे ही महसूल मंडळे, राहता तालुक्यातील राहता, राजुरी आणि लोणी ही महसूल मंडळे आणि शिर्डी व पिंपळस नगरपालिकेचा मिळून राहता विधानसभा मतदारसंघ तयार होतो. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेत अनुक्रमे 64% आणि 70% मध्ये मिळवून विखेंनी आपले वर्चस्व दाखवून दिलं होतं. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे मूळ गाव असलेले जोरवे गटातील 14 गावे आणि आश्वी गटातील 14 गावे आतापर्यंत विखेंच्या मागे असल्याचं दिसलं. परंतु यंदा हीच संगमनेर तालुक्यातील गावे यावेळी थोरातांनी टार्गेट केली आहे. दुसरीकडे गणेश परिसरात थेट शरद पवारांचा मेळावा घेऊन सावळी विहीर, शिर्डी, राहता तालुक्यातील वातावरण बदलवण्याचा प्रयत्न कोल्हेंकडून सुरू असल्याचं चित्र आहे. थोरात, कोल्हे, घोगरे, पिपाडा या सगळ्या विरोधकांचे प्लॅन सक्सेस झाले तर परिवर्तन नक्कीच होईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा